friends, today's lecture we have discussed here how to open Turbo C Editor, how to write the program in Turbo C Editor, how to execute or how to compile the source code or how to save the programs in Turbo or C Turbo application. First one, this is the important to write the program using the Turbo editors. So now we can see here Turbo editor look like this. This is the icon for used Turbo editor. It is also known as Turbo C++. There are varieties of applications available in networks to use the or to run or to write the programs. Okay. मग ह्याच्यामध्ये आपल्याला कुठला यूज करायचा आहे तो आपण प्रोग्राम राईट डाऊन करण्यासाठी यूज करू शकतो. आजच्या लेक्चरमध्ये आपण इम्पॉर्टंट कन्सेप्ट काय तेच पाहणार आहे. पहिल्यांदा टर्बो कसा ओपन करायचा, टर्बो ओपन केल्यानंतर कोड कसा राईट डाऊन करायचा आणि कोड राईट डाऊन केल्यानंतर प्रोग्राम कसा एक्झिक्यूट करायचा, ह्या गोष्टी आजच्या लेक्चरमध्ये आपण डिटेल्समध्ये डिस्कस करूया. मी तुम्हाला टर्बो ओपन करून दाखवतोय. जस्ट गो टू हिअर, त्या डॉस बॉक्स वरती जायचं, डबल क्लिक केलं की हा डॉस बॉक्स ओपन होतोय. लेट्स सी नाउ. हा एमटी पॅनल हा तयार इथं झाला. पाहूयात ह्याच्यामध्ये अजून काय काय येते ते. हा समोर आलेला आहे तो आपला एडिटर आहे आणि ह्या एडिटर वरती डेटा कसा राईट डाऊन करणार आहे तर ह्याच्यामध्ये काय मेनू दिलेले आहे. ते मेनू कोणते, पहिला आहे तो फाईल मेनू. ह्याच्यामध्ये एखादी फाईल नवीन तयार करायची असेल तर न्यू ऑप्शन येतोय. ओपन करायची असेल प्रिव्हियसली सेव्ह करून ठेवलेली ते आपण त्याला ओपन करू शकतो. सेव्ह करायची असेल तर सेव्ह करू शकतो. एकच फाईल दुसऱ्या नावाने सेव्ह करायची असेल, डुप्लिकेट तयार करायची असेल तर सेव्ह ॲज करू शकतो. बाहेर पडायचं असेल तर त्यातनं क्विट करू शकतो आपण. एडिटमध्ये कट, कॉपी, पेस्ट, सिलेक्ट, डिलीट हे सगळे ऑप्शन्स त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. सर्चमध्ये पर्टिक्युलर एखादा स्टेटमेंट सर्च करायचं असेल तर आपण त्याच्यामध्ये सर्च करू शकतो. रन करतोय, रन दॅट मीन्स एक्झिक्यूट करून घेतो सोर्स कोड. हाय लेवल लँग्वेजमध्ये हाय लेवल लँग्वेजमधनं मशीन इक्विव्हॅलंट कोडमध्ये जेव्हा आपल्याला कन्वर्ट करायचं आहे त्यावेळेस त्याच्यामध्ये आपण जो ऑप्शन वापरतो तो म्हणजे रन असतो. युजरला एक्झिक्यूट झालेल्या प्रोग्रामचं आउटपुट पाहायचं असतं त्यावेळेस त्याच्यामध्ये जो ऑप्शन यूज केला जातो तो म्हणजे असतो रन. त्याच्यानंतरचा जो ऑप्शन आहे तो म्हणजे कोणता आहे तर कंपाईल. हा जो कंपाईल नावाचा ऑप्शन आहे, इट इज अ कंपायलर. It can convert all high level instruction to low level language or machine equivalent instructions. युजरने जो काय कोड राईट डाऊन केलेला आहे तो सगळा कोड हा हाय लेवल लँग्वेजमध्ये आणि तो जो कोड दिलेला आहे तो कोड कन्वर्ट करायचा आहे मशीन इक्विव्हॅलंट लँग्वेजमध्ये किंवा बायनरी फॉर्मॅटमध्ये. त्यावेळेस त्याच्यामध्ये जो वापरला जातो तो म्हणजे कोण असतो तर कंपायलर असतो. कंपायलर इट इज अ कन्व्हर्टर टू ट्रान्सलेट हाय लेवल लँग्वेज इन्स्ट्रक्शन इंटू लो लेवल लँग्वेज इन्स्ट्रक्शन्स. आपण जो कोड राईट डाऊन करतो तो असतो तो हाय लेवल लँग्वेज. दॅट मीन्स इंग्लिशमध्ये आपण राईट डाऊन करत असतो. प्रोग्रामर किंवा आपला जो राईट केलेला कोड असतो तो कोड फक्त आणि फक्त युजरला समजतो. मशीनला फक्त आणि फक्त जो कोड समजतो तो कोड असतो 0 आणि 1 मध्ये. आणि युजरने इन्स्ट्रक्शन ज्या रिप्रेझेंट केलेल्या आहेत किंवा राईट डाऊन केलेल्या आहेत त्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या 0 आणि 1 मध्ये आहेत. ओके. तर ह्या ज्या दिलेल्या इन्स्ट्रक्शन्स आहेत 0 आणि 1 मधल्या त्या आपल्याला काय करायचे की यूज करायचे. मग ह्या इन्स्ट्रक्शन्स कशा यूज करणार आहे किंवा आपण त्याचा यूज कसा करून घेणार आहे हे ज्यावेळेस पाहणार आहे. प्रत्येक वेळेस सीचं बेसिक स्ट्रक्चर आपण पाहतो. सीमध्ये कोड राईट डाऊन करत असताना कोड कसा लिहिला पाहिजे, त्याच्यामध्ये बेसिक स्ट्रक्चर वर्किंगमध्ये कसं आलं पाहिजे. त्यावेळेस असे ज्यावेळेस कन्सेप्ट आपण इथे इम्प्लिमेंट करून घेतो त्यावेळेस त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट कन्सेप्ट काय की हाऊ टू राईट द बेसिक स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्रामिंग. मग त्याच्यामध्ये आपण 5 बेसिक स्ट्रक्चर पाहिले होते. त्याप्रमाणे आपला कोड आपण राईट डाऊन करतोय किंवा नाही ह्या सगळ्या डिटेल्स आपण याच्यामध्ये चेक करणार आहे.
ओके, सो सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण ह्याच्यामध्ये फाईलमध्ये गेल्यानंतर न्यू असं आपल्याला स्क्रीन दिसते. त्या स्क्रीनवरती गेल्यानंतर ऑलरेडी मी प्रिव्हियसली काही प्रोग्राम राईट डाऊन करून ठेवलेले आहेत. असा सोर्स कोड आपल्या सिस्टीमवरती दिसेल. मी इथं हा प्रोग्राम ऑलरेडी राईट डाऊन करून ठेवलेला आहे वेळ जाऊ नये म्हणून. प्रोग्राममध्ये काय काय केलेलं आहे आणि काय काय नाही ते सांगतो मी तुम्हाला. प्रोग्रामची सुरुवात कोणत्याही सीच्या प्रोग्रामची सुरुवात ही हेडर फाईलने होत असते. हेडर फाईल इट इज ऑल्सो नोन ॲज लिंकर्स. आणि त्या लिंकर्स कोणत्या आहेत त्या, तर लिंकर्समध्ये सुरुवातीला जर पाहिलं तर आपण याच्यामध्ये दिस इज फर्स्ट line, it is also called as hash include htdiv.h. Second linker is there, hash include conev.h. This is the two important linkers are used to write the system code. What is the meaning of these two linkers? First one, hash indicates it is a preprocessor directory and it can include the standard input output functions. This htdiv.h, that means standard input output header file, and this header file can support a number of printf functions and scanf function. It is also called input and output functions. How many input and output functions are used given particular program? All those functions are supported. This header file it is also called as htdiv.h. Now second one, this is the meaning of HTD, that is called as standard. Second one I, that means input. Second, next one output, and last one H, it is a header file. This is called as hash, it is a preprocessor. Next, second one header file, that is called as hash include htdiv.h. Then second one hash include conev.h. It is a console input output header file, and this header file supported number of clear screen function and get ch function. It is a console oriented functions. That means they are used to clear the screen and to provide the output of particular program when execute the program. So this is the two important linkers are used when writing or when develop the programs. आता ह्याच्यामध्ये पहा बेसिक स्ट्रक्चर मध्ये आपण काय सांगितलं होतं की एव्हरी सी प्रोग्राम देयर इज ओनली वन मेन फंक्शन सेक्शन, and all those codes when we write or when using the application, that time C source code write this main function, and this main function its area is starts open curly bracket and close curly bracket. मी आपण जेव्हा ह्याच्यामध्ये कोड राईट डाऊन करतो तेव्हा तो कोड कुठून कुठपर्यंत आहे तर इथं पाहायचं की हा मेन फंक्शन आहे आणि मेन फंक्शनचा डिफॉल्ट जो रिटर्न टाईप असतो तो इंटिजर असतो. पण आपण ह्याच्यामध्ये जो यूज करतोय तो आहे ह्याच्यामधला वाईड वापरतोय. वाईडचा मिनिंग डू नथिंग, म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या व्हॅल्यू रिटर्न करत नाही किंवा कुठल्याही व्हॅल्यू याच्यामध्ये पास करत नाही. हा टोटली रिकामा असतो, म्हणजे याच्याकडे कोणत्याही व्हॅल्यू नाही. मेन फंक्शनचा स्कोप आहे ओपन कर्ली ब्रॅकेट पासून क्लोज कर्ली ब्रॅकेट पर्यंत आहे. आणि ह्याच्याकडे आपण जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे. मेन फंक्शनचा स्कोप आहे ओपन कर्ली ब्रॅकेट टू क्लोज कर्ली ब्रॅकेट. आता ह्याच्यामध्ये मेन फंक्शन मध्ये दोन पार्ट येतात, एक लोकल व्हेरिएबल डिक्लेरेशन पार्ट आणि दुसरा आहे तो एक्झिक्युटेबल स्टेटमेंट पार्ट. लोकल व्हेरिएबल डिक्लेअर केलेले कोणते आहेत तर पहिला जो आहे तो इथं डेटा टाईप वापरला इंटिजर, इथं 2 बाइट्स मेमरी अलोकेट केली व्हेरिएबलसाठी. पाठीमागल्या लेक्चरला आपण डेटा टाइप्स काय आहेत किंवा व्हेरिएबल्स काय आहेत हे आपण पाहिलेले आहेत. नाव इन दिस लेक्चर here integer it is a one data type and variables are available a comma b comma c. There are 3 variables declared here. So integer data type is allocated 2 bytes memory for the variable of a b c, and respectively our values are stored in this 2 byte memory allocation. Firstly, in this section here clr and cr function are used to clear the previous example output, clear the output for प्रिव्हियसली वेन ऑब्झर्व्ड. जेव्हा तुम्ही त्याला पाहताय किंवा पाहिलेला आउटपुट आहे त्याला क्लिअर करून टाकायचं आहे त्यावेळेस त्याच्यामध्ये जे फंक्शन वापरलं ते फंक्शन आहे क्लिअर स्क्रीन फंक्शन. त्याच्यानंतर जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये परत आपण इथे व्हॅल्यू असाइन करून घेतल्या.
when assigning value in variable, that time this value can be assigned into ways. First one static value and then second one runtime value. Okay, आता इथे जे व्हॅल्यू असाइन करून घेतलेल्या आहेत त्या ए असाइन 10 आणि बी असाइन 20 तिथं असाइनमेंट ऑपरेटर यूज केले आणि हा असाइनमेंट ऑपरेटर थ्रू आपण याच्यामध्ये व्हॅल्यू असाइन केले व्हेरिएबल्सला. फर्स्टली ए असाइन 10 and then second one b assign 20. This is the constant value, that means they cannot change actual value during the program execution. Every time we can execute the program, that time they are display only 10 and 20 is addition, and now we can obtain its addition is 30. So इथं जो दिलेला पार्ट आहे तो हा एक्झिक्युटेबल स्टेटमेंट मध्ये येतो आणि एक्झिक्युटेबल किंवा लॉजिक आहे प्रोग्रामचं. तर लॉजिक दिलं सी असाइन ए प्लस बी, दॅट मीन्स ए आणि बी चे ऍडिशन केले की जे वरती डिक्लेअर केलेले आहे. ए चा डेटा टाइप आहे इंटिजर, बी चा डेटा टाइप आहे इंटिजर आणि सी चा डेटा टाइप आहे इंटिजर. त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट कन्सेप्ट काय आहे की एच अँड एव्हरी व्हेरिएबल्स आर सेपरेटेड बाय कॉमा अँड टर्मिनेटेड बाय सेमिकोलन. सी लँग्वेज मध्ये जेव्हा आपण प्रोग्राम राईट डाऊन करतो तेव्हा त्याच्यातले स्टेटमेंट एंड करण्यासाठी जे स्टेटमेंट वापरले जातात किंवा जे वापरली जाणारी कन्सेप्ट आहे ती म्हणजे सेमिकोलन असते. नाव इन दिस स्टेटमेंट हिअर when we declare the variables, that time this statement ends with using the semicolon. Now every statement ends with semicolon and now and separated by the comma. आता ह्याच्यामध्ये पहा की ए ला व्हॅल्यू 10 असाइन केली, बी ला व्हॅल्यू असाइन केली 20, टर्मिनेट केला सेमिकोलनने. इथे घेतला सी असाइन ए प्लस बी केला म्हणजे सी ला व्हॅल्यू असाइन करून घेतली ए आणि बी ची बेरीज करून आणि ती स्टोअर केली सी मध्ये, टर्मिनेट केला सेमिकोलनने. पुढे जर कन्सेप्ट पाहिला तर इथे काय घेतला की प्रिंटेफ मध्ये ऍडिशन इज. हा प्रिंटेफ आहे हा आउटपुट फंक्शन आहे आणि आउटपुट लिहित असताना आपण इथे काय करतोय की त्याचा फंक्शन आहे कसं आयडेंटिफाय करणार किंवा हे फंक्शन आहे कसं ओळखणार. तर प्रिंटेफच्या पुढे ओपन आणि क्लोज ब्रॅकेट्स आहेत, पॅरेंथेसिस आहेत. जेव्हा एखाद्या वर्डच्या पुढे ओपन आणि क्लोज पॅरेंथेसिस आले तर तो वर्ड कन्सिडर केला जातो फंक्शन्स. अँड फंक्शन, व्हॉट इज द मिनिंग ऑफ फंक्शन? It is a set of prototyping rules followed by the declaration. किंवा याच्यामध्ये जे काही प्रोटोटायपिंग रूल्स अप्लाय केले जातात किंवा यूज केले जातात त्याला फंक्शन असं म्हटलं जातं. मग इथं जो आहे तो हा प्रिंटेफ हा फंक्शन आहे आणि त्याच्यामध्ये मेसेज दिला डबल कोटेशन मध्ये, इट इज अ स्ट्रिंग. ओके, इथं स्ट्रिंग पास केली. ऍडिशन इज कालच्या प्रिंटेफ आणि स्कॅनिकच्या लेक्चर मध्ये मी सांगितलेलं आहे की प्रिंटेफ यूज करताना त्याचा सिंटॅक्स काय आहे किंवा यूज कसा केला जातो. ऍडिशन इज पर्सेंट हा फॉर्मॅट स्पेसिफायर आहे. कालच्या लेक्चरला मी डिफरंट टाईपचे फॉर्मॅट स्पेसिफायर एक्सप्लेन केलेले आहेत. जसं की इंटिजरसाठी पर्सेंट वापरला, कॅरेक्टरसाठी पर्सेंट वापरला, स्ट्रिंगसाठी पर्सेंट एस वापरला, फ्लोटसाठी पर्सेंट एफ वापरला, लॉंग इंटिजरसाठी पर्सेंट एल डी वापरला. असे काही डिफरंट टाईपचे फॉर्मॅट स्पेसिफायर आहेत. हे फॉर्मॅट स्पेसिफायर यूज करून आपला जो डेटा आहे तो एक्झिक्यूट करून घ्यायचा असतो. फॉर्मॅट स्पेसिफायर कशासाठी यूज केला जातो तर ऍक्च्युअल सिस्टीम हे सिस्टीमला कुठल्याही प्रकारचा आयक्यू नाही. इट्स नो आयक्यू, इट्स नो फिलिंग्स. सो ह्याच्यामध्ये जो डिक्लेअर केलेले व्हेरिएबल्स आहेत हे कंपायलर कडून आपण एक्झिक्यूट करून घेतोय आणि त्यावेळेस त्याच्यामध्ये आपण काय वापरलं की ऍडिशन इज. ऍडिशन कोणामध्ये करतोय तर सी मध्ये. ऍडिशन इज पर्सेंट हा कोणासाठी यूज केला? इंटिजरसाठी. मग इंटिजरसाठी पर्सेंट वापरला तर सी हा व्हेरिएबल डिक्लेअर करताना इंटिजरचा आहे म्हणून इथं पर्सेंट यूज केला की ज्याच्यामुळे कंपायलरला हेल्प प्रोव्हाइड होते की जेव्हा हा एक्झिक्यूट करतोय तेव्हा इथं ए आणि बी चे ऍडिशन केले आणि त्या व्हॅल्यू कोणामध्ये स्टोअर केल्या? सी मध्ये. ज्यावेळेस सी हा डिस्प्ले केला जाईल त्यावेळेस त्याच्यामध्ये तो कंपायलर फाइंड आउट करतोय की सी ला मेमरी अलोकेशन कोणी करून दिली? इंटिजरने. किती बाईट मेमरी अलोकेट करून दिली? 2 बाईट्स मेमरी अलोकेट करून दिली. जेव्हा एक्झिक्युशन कम्प्लीट होईल तेव्हा त्याला जेव्हा मेमरी फेचिंग करायची असते किंवा ऍक्सेस करायची असते त्यावेळेस त्याच्यामध्ये सी हा कॉल करतोय किंवा सीला जेव्हा कॉल करेल त्यावेळेस सीने व्हॅल्यू असाइन करून घेतलेले आहेत ए आणि बीच्या आणि ज्या असाइन केलेल्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यू आपल्याला डिस्प्ले करायचे. त्यावेळेस आपण इथं काय वापरतो की प्रिंटेफ ऍडिशन इज पर्सेंट आणि सी हा इथं संपला. प्रत्येक स्टेटमेंट आपण जर पाहिलं तर 1, 2, 3, 4, 5 आणि 6 प्रत्येक स्टेटमेंट हे सेमिकोलन यूज केलेले. बाय डिफॉल्ट आपण ऑप्शनली कुठे सेमिकोलन देऊ शकत नाही तर मेन फंक्शनला आणि हेडर फाईलला सेमिकोलन नसतो. त्याच्याच बरोबर काही कंडिशन्स आहेत की ज्याच्यामध्ये आपण टर्मिनेट करू शकत नाही की त्याला सेमिकोलन देऊ शकत नाही. काही अशी कंडिशन्स आहेत की आपण त्याला सेमिकोलन यूज करू शकतो. ओके, आता ह्याच्यामध्ये हा प्रोग्राम एक्झिक्यूट करून तर पहिल्यांदा आपण ह्याच्यामध्ये हा कंपाईल करतोय म्हणजे कन्वर्ट करतोय की
मशीन लँग्वेजमधनं हाय लेवल लँग्वेजमधनं मशीन लेवल लँग्वेजमध्ये कन्वर्ट करूया आणि त्याचं आउटपुट काय आहे ते पाहूया. चेक करूयात त्याचं आउटपुट काय आहे ते. फर्स्टली आपण त्याच्यातला हा जो कोड आहे तो कोड पहिल्यांदा कंपाईल करून घेऊया. हा झाला कंपाईल केल्यानंतर इथं काय आला की कंपाईल केल्यानंतर युजर्सने जर काय मिस्टेक केली बाय डिफॉल्ट, कारण कालचे टाइप्स ऑफ एरर मी सांगितलेले होते, तर ह्याच्यामध्ये जेव्हा कोड आपण कंपाईल करतोय त्यावेळेस त्याच्यामध्ये कोड कंपाईल केल्यानंतर हा एडिटर दाखवला, इथं फाईलचं नाव दाखवलं ad.c, इथं टोटल आणि इथं फाईल्स दाखवल्या. लाईन्स किती कंपाइल्ड झाल्या 465 लाईन्स कंपाइल्ड केल्या. जर ह्याच्यामध्ये काही मिस्टेक असेल तर इथं लगेच वॉर्निंग आणि एरर्स दाखवले जातील. सो देर इज अ नो एनी एरर्स ऑर देर इज अ नो एनी वॉर्निंग्स. मग आपल्याकडे इथं जर सक्सेसफुली आपला कोड हा कंपाईल होत असेल तर आपल्याला कोणतीही की प्रेस करून आपण तो कोडला एक्झिक्यूट करून घेऊ शकतो. आता आपल्याला हा कोड रन करायचा आहे त्यावेळेस आपण इथं कंपाईल नंतर आपण इथं कर्सर नेला आणि या रनवरती क्लिक करून परत इथं रनवरती क्लिक केला तर आउटपुट मिळालं इथं ॲडिशन इज 30. म्हणजे इथं जर पाहिलं आपण तर युजरला आउटपुट किती मिळालं की ॲडिशन हे 30 मिळालं. ज्यावेळेस आपण अशा प्रकारचा कोड एक्झिक्यूट करतो तेव्हा आउटपुट आपल्याला काय मिळतं की विदिन लाईनमध्ये आपण एवढ्या मोठ्या लाईनचा कोड लिहिल्यानंतर आपल्याला जे आउटपुट मिळालं ते एका सिंगल स्टेटमेंटमध्ये आउटपुट मिळालं. आपण काय की आपल्याकडून जेव्हा सोर्स कोड हा एक्झिक्यूट करून घेतला जातो तेव्हा सोर्स कोड कधी एक्झिक्यूट होत नाही, तर त्याची एक ऑब्जेक्ट फाईल तयार केली जाते आणि त्या ऑब्जेक्ट फाईलला एक्झिक्यूट करून घेतलं जातं. म्हणजे सोर्स कोड हा कधी एक्झिक्युशनमध्ये जात नाही, तर जाते ती म्हणजे ऑब्जेक्ट फाईल एक्झिक्यूट केली जाते सी लँग्वेजमध्ये. आणि सीच्या ऑब्जेक्ट फाईलला एक्झिक्यूट केल्यानंतर एकदा की तुम्ही कंपायलर करून कंपाईल कोड करून घेतला आणि त्याची एक इंटरमिडिएटर ऑब्जेक्ट फाईल तयार झाली तर तुम्हाला अगेन अँड अगेन तो जो कोड दिलेला आहे तो कोड एक्झिक्यूट करण्याची किंवा कंपाईल करण्याची गरज नसते. डायरेक्टली तुम्ही त्याला एक्झिक्यूट करून त्यातनं बाहेर पडू शकता. ही जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट प्रोव्हाइड केली सी लँग्वेजने. त्याच्यानंतर आणखी एखादा आपण प्रोग्राम पाहूया की ज्याच्यामध्ये युजरला कोड एक्झिक्यूट करून दाखवता आला पाहिजे. हाच प्रोग्राम आपण सेकंड मेथडने पाहूया. फाईलमध्ये गेलो, ओपन, इथं ॲडिशन आहे, ॲडिशन टू सेम वेने केलेलं आहे. देन नेक्स्ट वन अगोदरचा जो कोड घेतलेला होता तो रन टाइम मध्ये व्हॅल्यू घेतलेल्या होत्या, सॉरी कॉन्स्टंट म्हणजे स्टॅटिक व्हॅल्यू घेतल्या होत्या. आता हा जो कोड घेतोय मी त्या कोडमध्ये रन टाइम व्हॅल्यू घेतोय जेणेकरून युजरला ह्या कॉन्स्टंट व्हॅल्यू न घेता किंवा स्टॅटिक व्हॅल्यू न घेता एव्हरी टाइम चेंज असणारे व्हॅल्यू तुम्हाला ऍक्सेस करता आले पाहिजे. तिथं वापरला हॅश इन्क्लूड stdio.h अँड देन सेकंड वन हॅश इन्क्लूड conio.h. अशा दोन कन्सेप्ट वापरल्या. stdio.h आणि conio.h कोणाला सपोर्ट करतायत तर जेवढे प्रिंटेब आणि स्कॅनएफ फंक्शन तुमच्या प्रोग्राममध्ये यूज केले जाते तेवढ्या सगळ्यांना सपोर्ट करण्यासाठी जे हेडर फाईल वापरली जाते ती म्हणजे कोणती असते stdio.h. What is the meaning of stdio.h? It is a standard input-output header file, and they are supported all those printf and scanf functions. Printf function, scanf function, printf functions. These functions are supported or using this header file to reduce the code size and to store this hash symbol. ज्यावेळेस आपल्याला एखाद्या फंक्शनचा किंवा एखादा कोडची साईज रिड्यूस करायची असते आणि ती जर स्टोअर करून ठेवायची असते त्यावेळेस त्याच्यामध्ये वापरला जाणारा सिम्बॉल म्हणजे कोणता असतो तर हॅश असतो. हा पुढे हॅश इन्क्लूड stdio.h. आता stdio स्टँडर्ड इनपुट आउटपुट कोणते तर इनपुट कोणते आहेत इथं जो वापरला आहे तो स्कॅनएफ फंक्शन आहे, इनपुट फंक्शन आहे. आणि आउटपुट फंक्शन कोणता आहे तर ह्याच्यामधला हा प्रिंटएफ हा आउटपुट फंक्शन आहे. पण इथं काय वापरला की इथं परत व्हेरिएबल आपण डिक्लेअर केलेले 3 आहेत. इंटिजर a,b,c क्लिअर स्क्रीन फंक्शन यूज केला. त्याच्यामध्ये प्रिंटएफ मध्ये काय वापरला तर एंटर द 2 नंबर्स वापरले. तर ते 2 नंबर कोणते आहेत इथं वापरले स्कॅनएफ मध्ये पर्सेंटी वापरले. तर हे पर्सेंटी कोणासाठी वापरले तर हे पर्सेंटी ह्या इंटिजर मधल्या ए आणि बी ह्या व्हेरिएबलसाठी वापरले. आता पर्सेंटी काय इंडिकेट्स करतो तर पर्सेंटी हा व्हेरिएबल इंटिजर मध्ये डिक्लेअर केलेला आहे आणि त्याला रिप्रेझेंट कंपायलरला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्यासाठी इथं फॉर्मॅट स्पेसिफायर दिला %d आणि %d. पहिला % कोणासाठी दिला ए साठी आणि दुसरा % वापरला कोणासाठी बी साठी वापरला.
त्याच्यानंतर हे डबल कोटेशन कंप्लीट केलं. आता पहिल्यापासून पहा की मी प्रोग्राम वन बाय वन स्टेप बाय स्टेप मी ते एक्सप्लेन करतोय. फर्स्ट वन दिला इथं क्लिअर स्क्रीन प्रिंटेड एंटर द 2 नंबर. इथं 2 नंबर दिले. इथं स्कॅनएप मध्ये काय वापरला की %d ॲड्रेस A, ॲड्रेस B दिला. मेसेज दिला एंटर द 2 नंबर. कोणतेही 2 नंबर एंटर करा की ज्याच्यावरनं आपल्याला ॲडिशन कंप्लीट करायचे. स्कॅनएप फंक्शन यूज केला. इथं वापरला %d हे 2 इंटिजरसाठी. हा वापरला तो ॲड्रेस ऑपरेटर. जेव्हा रन टाईम व्हॅल्यू घेतले जातात तेव्हा ॲक्च्युअल कंपायलरला माहीत नसतात की ते व्हॅल्यू कुठे प्लेस करायचे किंवा कुठे स्टोअर करायचे. त्यावेळेस त्या व्हॅल्यू स्टोअर करून ठेवण्यासाठी ह्याच्यामध्ये जो ऑपरेटर वापरला तो म्हणजे कोणता आहे तर ॲड्रेस ऑपरेटर आहे. कोणाचा ॲड्रेस पास केला तर एचा ॲड्रेस पास केला की जो ए हा इंटिजरमध्ये डिक्लेअर केलेला आहे. आणि ज्यावेळेस याच्या रन टाईम व्हॅल्यू घेतले जातील त्या व्हॅल्यू कुठे स्टोअर करायच्या ॲक्च्युअल अननोन असतात व्हेरिएबलला. त्यावेळेस हा ॲड्रेस ऑपरेटर हेल्प प्रोव्हाइड करतो की इंटिजरने ABC साठी 2 बाईट्स एवढी मेमरी अलोकेट करून ठेवलेली आहे आणि त्या 2 बाईट्समध्ये जाऊन ज्या काही रन टाईम व्हॅल्यू घेतलेली आहे त्या रन टाईम व्हॅल्यू स्टोअर करून ठेवा. मग त्याच्यासाठी हा ॲड्रेस वापरला ॲड्रेस A आणि दुसरा परत वापरला येतो की ॲड्रेस B. हा परत इथं जी काही 2 बाईट्स मेमरी अलोकेट केली आहे 2B साठी म्हणजे कॉमन तिघांसाठी 2 बाईट्स मेमरी अलोकेट केलेली आहे आणि त्या 2 बाईट्समधले आपल्याला व्हॅल्यू जाऊन स्टोअर करायचे. त्याच्यासाठी हेल्प प्रोव्हाइड करतो हा ॲड्रेस ऑपरेटर A आणि ॲड्रेस ऑपरेटर B. नेक्स्ट वन इथे दिला की C असाइन A + B. A आणि B ची बेरीज केली आणि त्या व्हॅल्यू कशामध्ये स्टोअर केल्या तर C मध्ये स्टोअर केल्या. शेवटी काय वापरला की प्रिंटफ फंक्शन वापरला आणि त्याच्यामध्ये ॲडिशन दिले. ॲडिशन इज %d डबल कोटेशन कंप्लीट आणि C मध्ये डिस्प्ले केल्या. आता ॲडिशन कोणाची केली तर इथं A आणि B ची ॲडिशन केली आणि ती कशामध्ये स्टोअर केली C मध्ये. आणलेलं आन्सर हे C ने दाखवलं आणि सगळ्यात शेवटी गेट CH फंक्शनने आपण ते आउटपुट पाहिलं. मेन फंक्शनचा स्कोप हा ओपन करली ब्रॅकेट टू क्लोज करली ब्रॅकेट आहे. आता हा कोड एक्झिक्यूट करून पाहूया. त्याच्यानंतर कंपाईल करूया. कोड कंपाईल केल्यानंतर काय मिळते आउटपुट चेक करूया. हा कंपाईल केला 0 एरर्स आणि 0 वॉर्निंग्स आल्या. हा रन केला. रन केल्यानंतर 2 व्हॅल्यू विचारला. सपोज इथं 12 घेतली आणि दुसरी व्हॅल्यू घेतली 34 तर ॲडिशन मिळाली 46. ज्यावेळेस आपण अशा प्रकारचे व्हॅल्यू घेतोय तेव्हा ह्या व्हॅल्यूना काय म्हटलं जातं की रन टाईम व्हॅल्यू असं म्हटलं जातं. एव्हरी टाइम चेंजेबल व्हॅल्यू ज्या एव्हरी टाइम चेंजेबल व्हॅल्यू असतात तेव्हा त्यांना रन टाईम व्हॅल्यू असं म्हटलं जातं. आणि इथं प्रत्येक वेळेस तुम्हाला जे आउटपुट पाहिजे असेल तर प्रत्येक वेळेस डिफरंट आउटपुट मिळत असतात आणि ज्यावेळी डिफरंट आउटपुट मिळत असतात तेव्हा त्या कोडला रन टाईम व्हॅल्यू असं म्हटलं गेलं. आता इथं आउटपुट किती मिळालं 46. ओके, आजच्या लेक्चर नंतर स्टॉप करूयात. रिमेनिंग नेक्स्ट म्हणजे काय आहे ते परत पाहूयात.